श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1193. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये गरुडाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला सद्भाव, व्यासपीठाच्या चरणी निर्माण झालेली कृतज्ञता आणि अंतरंगामध्ये उमळून आलेला हा सेवाभाव याची एक विलक्षण अशी भावना जी गरुडजी अनुभवत होते, त्या भावनेचं आपण सज्जनो विश्लेषण बघितलं. गरुडजी स्वतःच्या अंतरंगाची अवस्था सांगताना म्हणतात की जर मला हा मोह झाला नसता तर मला आपल्यासारख्या संताची भेट कशी झाली असती. त्यामुळं जीवनामध्ये निर्माण झालेला हा संशय, जीवनामध्ये येणाऱ्या या अडचणी, या सगळ्या महादेवाने मला परमार्थाकडे वळवण्यासाठी आपल्याजवळ पाठवलं. त्यामुळं जे काही माझ्या जीवनात ही उद्विग्नता मी सहन केली त्याचा मी खरं तर ऋणी आहे. प्रभू रामचंद्रांनी अपार कृपा केली आणि त्यांच्या कृपेमुळं माझ्या जीवनात आपल्यासारखा विशुद्ध वास्तविक संत आलेला आहे. अशा या गरुडजींचा विनय आणि त्यांची ही प्रेमयुक्त वाणी ऐकून भुशुंडींचं शरीर पुलकित झालेलं आहे. नेत्रामध्ये जल भरून आलं आणि अत्यंतिक हर्षित अशी भुशुंडींची अवस्था झाली आहे. गोस्वामीजी त्यामुळे एक आपल्याला अतिशय सुंदर रहस्य सांगतात. श्रोता सुमती सुशील सुची कथा रसिक हरिदास. एखादा जेव्हा श्रोता अशा पद्धतीचा श्रवणासाठी एखाद्या अधिकारी संताला मिळतो, तेव्हा तो वक्ता जे चार चौघांमध्ये सांगता येत नाही असं परमार्थाचं अत्यंत गुह्य गुपित देखील, रहस्य देखील अशा श्रोत्यासाठी प्रगट करून सांगू लागतो. तो श्रोता कसा असतो, त्याचे गुणधर्म काय असतात. सज्जनो, काल आपण त्या 4 गुणांना स्पर्श केला. आज आपण त्याच सूत्राच्या आधाराने पुढील चौपायांमध्ये प्रवेश करणार आहोत. बोले काक भसुंड बहोरी न भगनाथ पर प्रीति न थोरी. सब विधिनाथ पूज्य तुम मेरे कृपा पात्र रघुनायक केरे. तुम ही न संशय मोहन माया. मो परनाथ कीनी तुम दाया. पठई मोह मिस खगपति तोही. रघुपति दीन्ही बड़ाई मोही. तुम निज मोह कही खगसाई. सो नहीं कछु आचरज गोसाई. नारद भव बिरंची सनकादी. जे मुनि नायक आत्मवादी. मोहन अंध कीन केहि केहि. को जग काम न चावन जेहि. तृष्णा केहि न कीन्ह बौराहा. केहि कर हृदय क्रोध नहीं दाहा. ज्ञानी तापस सूर कवि कोविद गुण आगार
केहि कै लोभ विडंबना, कीनि नहीं संसार। श्रीमद बक्रन कीन्ह केई, प्रभुता बधिरन काही। मृगलोचनी के नैन सर, को अस लागन जाहि। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, काकभुशुंडी जे स्वांत सुखाय अवस्थेमध्ये ही रामकथा नित्य या निलगिरी पर्वतावरती करतात, त्यांना अनेकदा कल्पना देखील नसायची की कोण कोण श्रवणासाठी आलेलं आहे. बघा, महादेव देखील राजहंसाच्या रूपामध्ये या निलगिरी पर्वताच्या सरोवरामध्ये राहून काकभुशुंडींची ही विचित्र पक्षी भाषेमध्ये चालणारी रामकथा ऐकतायत. परंतु भुशुंडी तरी देखील अशा वेळेला महादेवाला डिस्टर्ब करत नाहीये. त्यांना कदाचित अंतरंगामधून कल्पना आली असेल की आज सरोवरामध्ये प्रत्यक्ष महादेव आलेले आहेत. परंतु प्रेमाचं हे अद्भुत नातं आहे बघा, की भुशुंडी जरी अंतरंगामध्ये जाणत असले की महादेव आलेले आहेत, तरी देखील त्यांनी महादेवांची प्रगट ओळख तिथं सांगितली नाही. मनोमन कदाचित वंदन केलं असेल आणि जाणलं असेल की प्रभू व्यथित अंतःकरणाने आलेले आहेत, त्यांना हरिकथेचं हे औषध, हे रसायन प्राशन करायचंय. आणि मग अशामुळं भुशुंडींनी हे प्रेम जणू काही लपवून ठेवलंय, प्रगट केलेलं नाही. भुशुंडी अशा पद्धतीने या हरिकथेला, या निजानंदाला आपल्या हृदयामध्ये सांभाळतायत. अशा भुशुंडींना देखील या कथेच्या वक्तव्याचं समाधान बाह्यांगाच्या दृष्टीने कसं बरं प्राप्त झालं, तो हा क्षण आहे सज्जनो. जेव्हा त्यांच्या समोर कोणीतरी गरुडासारखा मुमुक्षू येऊन बसतो, जो त्रितापांनी तप्त आहे, जो संशयग्रस्त आहे, जो खरं उत्तर शोधू पाहतोय, जो सत्य जाणू पाहतोय, असा भगवत प्राप्तीच्या साठी तळमळणारा मुमुक्षू भुशुंडींना प्राप्त झाला. आणि अशा या श्रोत्याच्या संगामुळं भुशुंडींचं शरीर देखील पुलकित झाला. त्यामुळे सज्जनो, जो खऱ्या अर्थाने भगवत प्रेमी आहे, ज्याला या भगवंताच्या दर्शनाची मनापासून ओढ लागलेली आहे, असा श्रोता एखाद्याला वक्त्याला मिळणं, तो देखील भुशुंडींसारख्या अधिकारी वक्त्याला मिळणं, हे देखील भुशुंडींचं सद्भाग्य आहे. कारण आजच्या या परमार्थाच्या बाजारपेठेमध्ये देखील आपल्याला भाऊगर्दी तर मोठी दिसते, परंतु गरुडासारखे ऐकणारे कान किती आहेत. कदाचित शुकदेव आजही भागवत सांगण्यासाठी उपलब्ध असतील, परंतु कान एकवटून, प्राण एकवटून परीक्षितासारखे श्रवण करणारे श्रोते किती असतील. भगवद्गीता सांगायला आजही श्रीकृष्ण तत्पर असेल, परंतु आपल्या सर्वस्वाचा भार त्याच्या चरणी सोपवणारे अर्जुन किती असतील. श्री ब्रह्मचैतन्यांसारखे सद्गुरू आजही उपलब्ध असतील, परंतु ब्रह्मानंदांसारखा सत्शिष्य हा मिळणं अत्यंत विरळ आहे. सज्जनो, त्यामुळं या अतिपावन गुरुशिष्य परंपरेमध्ये, श्रोता वक्ता परंपरामध्ये हा बोध देखील अव्यक्त राहण्याचं कारण आहे की ते आपल्या हृदयरूपी झोळीमध्ये सामावून घेण्यासाठी तयार असलेले कान मिळणं. कोण आहे खरा
या बोधाला जाणून आपल्या हृदयामध्ये साठवणारा श्रोता. गोस्वामीजी आपल्याला त्याचे 4 गुणधर्म सांगतात. श्रोता, सुमती, सुशील, सुची, कथा, रसिक, हरिदास. कुशाग्र बुद्धिमत्ता, सुशीलता, पवित्र कथेचे प्रेमी आणि हरीचे सेवक, अशा 4 गुणधर्मांनी जो श्रोता युक्त आहे त्याच्यासाठी अधिकारी वक्ता परमार्थातली गुह्य सूत्र देखील उघड करून सांगतो. आणि माझं नेहमीच एक चिंतन असतं की जेव्हा जेव्हा असे गुणाकार गोस्वामी किंवा समर्थ सांगतात तेव्हा ते गुणाकार करावयाचे असे गुणधर्म आहेत. त्यापैकी एखादा गुणधर्म जरी शून्य असेल तरी तो श्रोता हा वक्त्याच्या हृदयाला हात घालू शकत नाही. माऊली म्हणते ना ज्ञानेश्वरीमध्ये की या श्रोत्यारूपी मुखातून काय बोलून घ्यायचं हे वक्त्याच्या उत्कंठतेवरती अवलंबून आहे. त्यामुळं असा वक्त्याला देखील गुह्य ज्ञान प्रगट करायला लावणारा श्रोता, त्याचे हे 4 गुणधर्म, आणि हे 4 गुणधर्म गुणाकाराच्या रूपाने आहेत. 4ही जेव्हा परिपूर्ण असतात तेव्हाच त्याचा गुणाकार देखील परिपूर्ण येतो, पूर्णांकामध्ये येतो. कुठले गुणधर्म सांगतायत? पहिली गोष्ट कुशाग्र बुद्धिमत्ता. तुकाराम महाराज म्हणतात ना की परमार्थ हे येडागबाळ्याचं काम नाहीच आहे. गोस्वामीजी देखील वारंवार चतुर हा शब्द वापरतात बघा. रामचरितमानसमध्ये चतुर या शब्दाची आपल्याला अनेक ठिकाणी पेरणी सापडेल. यावरून आपण काल एक मुद्दा सहज मांडला की परमार्थ करायला मग आपला IQ, आपला बुद्ध्यांक हा चांगला असला पाहिजे का? सज्जनो, संतांनी जे सांगितलेलं आहे ते जसंच्या तसं ग्रहण करण्यासाठी निश्चितच मानवी मनाला एकाग्रतेची गरज आहे. कदाचित बुद्ध्यांक हा भाग जरी आपण थोडा वेळ बाजूला ठेवला तरी एकाग्रता मात्र निश्चित गरजेची आहे. बघा, उदाहरणार्थ श्री महाराज जेव्हा सांगतात की बाळांनो नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामाने राम भेटतो. आम्हाला हे वारंवार सांगतात, परंतु आमचं चित्त एकाग्र नसल्यामुळं आपण ते आपल्या बुद्धीमध्ये साठवून ठेवू शकत नाही आणि त्यामुळे ते आपल्या आचरणामध्ये नित्य उतरत नाही. मग कदाचित ती व्यक्ती बुद्ध्यांकाच्या बाबतीमध्ये खूप वरचढ असेल, परंतु काय उपयोग आहे अशा कुशाग्र बुद्धिमत्तेचा? मला असं वाटतं की कुशल बुद्धी ही एकाग्रतेमध्ये आहे. ही एकाग्रता कुठून येते? एखादं लहान मूल आपली आई गोष्ट सांगत असेल तर कसं डोळ्यामध्ये प्राण एकवटून आईच्या शब्दांकडे ऐकत असतं, कारण की त्याचा पूर्ण भरोसा असतो आई जे सांगतेय ते योग्यच आहे. त्यामुळं कुशल बुद्धिमत्ता असलेल्या श्रोत्याचं दुसरं लक्षण आहे की वक्त्याच्या चरणी संपूर्ण भरोसा पाहिजे. ते जे सांगतायत ते योग्यच आहे, माझ्या कल्याणाचंच आहे. कदाचित आज माझ्या तर्कांना ते पटणार नाही, परंतु मला ते माझ्या बुद्धीला समजावून सांगायचंच नाही. मला तर केवळ ते जे सांगतायत ते जसंच्या तसं माझ्या आचरणामध्ये आणायचंय. ही कुशाग्र बुद्धिमत्ता आहे बघा. त्यामुळे पहिली गोष्ट एकाग्रता, दुसरी गोष्ट भरोसा. हे कुशाग्र बुद्धीचं दुसरं लक्षण आहे. आणि राहिला प्रश्न बुद्ध्यांकाचा, तर सज्जनो, बुद्ध्यांकाच्या पलीकडे देखील एक गोष्ट आपल्या अंतरंगात भगवंताने दिलेली आहे आणि त्याचं नाव आहे प्रतिभा. ही प्रतिभा आपल्या अंतरंगामध्ये भगवत कृपेने जेव्हा उदय पावते तेव्हा भल्या भल्या पंडितांना देखील ही प्रतिभा सहन करता येऊ शकत नाही. कदाचित एखादा पंडित अनेक ग्रंथ कंठस्थ करून आपल्याशी बोलायला येईल, परंतु त्यामधलं नेमकं मर्म हे तुम्हालाच कळेल. अशा या कुशाग्र बुद्धिमत्तेमध्ये
प्रतिभेचा विकास जेव्हा होतो तेव्हा श्रोता हा खऱ्या अर्थाने कुशल बुद्धिमत्तेचा आहे हे आपण म्हणू शकतो. आणि ही कुशल बुद्धिमत्ता सद्गुरूंनी दिलेल्या साधन मार्गावरून जाताना आपल्या अंतरंगामध्ये प्रगटते. बुद्धिमत्ता ही जर केवळ अभ्यासाच्या आधाराने, पुस्तकाच्या आधाराने जर आपल्या हृदयात येत असेल तर बऱ्याचदा ही बुद्धिमत्ता अहंकाराला घेऊन येते. ही बुद्धिमत्ता नको असलेल्या ज्ञानाला देखील आपल्या आतमध्ये प्रवेश करायला लावते. उदाहरणार्थ, जे वैद्यकीय शास्त्र आपल्याला सांगतं की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, हे ज्यांनी शोधून काढलं त्यांच्यापैकी बहुतांश लोक कधी ना कधीतरी या निकोटीनच्या आस्वादाला बळी पडलेले असतात. बघा, आता तो 2 दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्न, त्याचं निधन झालं वयाच्या 52व्या वर्षी. ज्याने जगातल्या भल्या भल्या लोकांची भंबेरी उडवली आपल्या गोलंदाजीने, परंतु तो आपल्या स्वतःच्या असलेल्या आचरणाला मात्र नीट राखू शकला नाही. त्याचं नर्तन कधी थांबलं नाही. मग असा जरी तो कुशाग्र बुद्धिमत्तेचा धरला तरी पण त्याच्यामध्ये ते शील नाहीये जे जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. या वैद्यकीय शास्त्रामध्ये देखील केवळ सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ म्हणत स्वतः त्या गोष्टींच्या या प्रभावाला बळी पडणं हे कुठल्या शीलाचं कारण आहे? अरे चालतं एवढं असं म्हणून नको असलेलं ज्ञान आपल्या बुद्धीला पटवून सांगणं, यामध्ये कुठलं श्रेष्ठत्व आहे? परमार्थामध्ये सद्गुरूच्या कृपेने मिळालेली ही प्रतिभा टिकवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्या आचरणाचं शील टिकवावं लागतं. आपल्या गुरुला जे अभिप्रेत आहे त्या पद्धतीने वागणारा श्रोता हाच सुशील होऊ शकतो. गुरु आज्ञा, गुरु आज्ञा, गुरु आज्ञा हा एक साधा मंत्र आहे सुशीलता प्राप्त करण्याचा, लवलीन होण्याचा. आणि बरेच अनुभवी मंडळी जेव्हा मी जवळून बघतो की ज्यांनी परमार्थ 40, 50, 60 वर्ष केलेलं आहे, मनापासून श्रवण केलेलं आहे, मनापासून साधन केलेलं आहे, मनापासून गुरुच्या स्मरणामध्ये आहेत, अशा लोकांची ही विनयशीलता जेव्हा आपण पाहतो, जेव्हा त्यांच्या बोलण्यामधला विनम्रता, त्यांच्या आचरणामध्ये असलेली ही नीती शुद्धता जेव्हा आपण जवळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्याचं साधन पचनी पडलेलं आहे ती व्यक्ती कशी असते. सुशीलता त्याच्याकडे पाहावी लागत नाही, तर तो जे वागतो तेच मुळी सुशीलतेचं आचरण असतं. या सगळ्यांनी एकच गोष्ट केली, त्यांनी आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या आज्ञेला जीवनाचं प्रमाण मानलं. त्यामुळे सज्जनो, वक्ता बुद्ध्यांक काय घेऊन प्रगटलेला आहे हे महत्वाचं नाही. त्याने जर एकाग्रतेने, भरोशाने आणि गुरूंनी सांगितलेल्या साधन मार्गाचा जर त्याने नित्य हव्यास धरला तर त्याची प्रतिभा प्रगट होऊन तो कुशाग्र बुद्धीचा होऊ शकतो. गुरुच्या आज्ञेचं जीवनात तंतोतंत पालन जर तो करत राहिला तर तो त्याच्या जीवनामध्ये सुशील होऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे की जी परस्पर विरोधी आहे. जेव्हा तुम्ही कुशाग्र बुद्धिमत्तेचे असता आणि त्यावेळेला जर कोणी तुम्हाला सांगितलं की अरे बाळा, हे द्वैत रूपी सगुण चरित्र जे तू ऐकतोयस रामायणाचा, आज एवढं 1200-1300 दिवस तुझे या कथेचा प्रवाह चाललाय, तुला असं वाटत नाही का की या सगळ्या बालवाडीतल्या गोष्टी आहेत? अरे बाळा, परमार्थ हा फार पुढचा आहे. तिथं अद्वैत हवं, तिथं ध्यानाचा मार्ग आहे. अशा पद्धतीने आपला जर बुद्धिभेद झाला तर याने काय होतं? ना आपण त्या घाटावरती नीट काम करू शकतो, ना ज्याचा आपण आयुष्यभर हव्यास केला त्या कथेला आपण आपल्या जीवनात प्रेम देऊ शकतो. सज्जनो, इथं माता पार्वती सारखी आपल्या मनाची दृढ निश्चयाची अवस्था असली पाहिजे की आता जर काही प्राप्त होईल तर या हरिकथेमधूनच होईल.
अन्यथा नाही. आपलं सर्वस्वाचं समर्पण या हरिकथेसाठी करता येणारा श्रोता, हे एक विलक्षण श्रोत्याचा गुणधर्म आहे. श्रोता सुमती सुशील, सुची कथा रसिक हरिदास, पवित्र कथेचे प्रेमी. जसे श्री महाराज आपल्या आजोबांच्या जवळ बसून भक्त प्रल्हादाची, ध्रुव बाळाची गोष्ट वारंवार ऐकायचे. तीच कथा पुन्हा पुन्हा ऐकून आपल्या अंतरंगामध्ये त्यांचं स्मरण करत जे पावित्र्य जीवाला मिळतं ते पवित्र कथेचे प्रेमी असतात. सज्जनो, रामायण आपल्यापैकी कोणाला माहित नाही असं आहे का? सर्वांना रामायणाची कथा माहिती आहे. परंतु मग रामायण आपण आज इतका काळ का ऐकतोय? याने रामायण शुद्ध होणार आहे का? नाही. ही पवित्र कथा जेव्हा जेव्हा आपण श्रवण करू तेव्हा या कथेमध्ये अवगाहन केल्याने आपण स्वतः पवित्र होणार आहोत. स्नान केल्याने पाणी शुद्ध होत नाही, आपला देह मात्र शुद्ध होऊन जातो. त्याप्रमाणे या कथारूपी प्रवाहामध्ये जो म्हणून अवगाहन करेल, कथा तर अनंत दोषांना स्वीकारायला तयार आहे आणि त्यातून तुमच्या चित्ताला ती शुद्ध करायला तयार आहे. आपण आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये झालेल्या घटनांच्या आधाराने असा विचार करू नये की अरे, माझ्यासारख्या परमपापी माणसाला आता कुठली शुद्ध आणि कुठलं भगवत दर्शन, मला शक्य नाही. सज्जनो, हा विचार, ही अशी मनाची अवस्था आपण न ठेवता ह्यासाठी एक अत्यंत भरवशाचं साधन संतांनी आपल्याला दिलंय आणि ते म्हणजे भगवत स्मरणाचं. मग ते तुम्ही कथेच्या रूपाने करा, नामाच्या रूपाने करा, सगुण भजनाच्या रूपाने करा, परंतु नित्य आपल्या मनाला त्या पवित्र कथारूपी प्रवाहामध्ये जो ठेवेल तो शुद्ध होऊन जाईल. आणि चौथी गोष्ट, कथा श्रवण करत असताना जर आपल्या हृदयामध्ये सेवाभाव प्रगटू लागला, आपण काय करू शकतो भगवंताची सेवा असं जर मनापासून आपल्याला जाणवू लागलं तर आपण हरीचे सेवक म्हणवण्याच्या पात्रतेला येतो. सेवक हा कधी मोबदला मागत नाही. सेवक हा आपल्या धन्यापासून काही प्राप्त करू इच्छित नसतो, तो केवळ सेवा करू पाहतो. सज्जनो, त्याप्रमाणे या कथेची सेवा करणं हे ज्याच्या जीवनाचं ध्येय आहे तोच भगवंताचा खरा सेवक होतो. हरिसेवेने मनाला विलक्षण समाधान मिळतं, आनंद मिळतो. बघा, आता आपण जसे जसे या उत्तरकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये जाऊ लागलेलो आहे, काही मंडळींचे आत्तापासूनच मेसेज येऊ लागलेत, रडण्याच्या इमोजी पाठवत आहे, दादा कथा संपत आली, दादा आम्हाला आता कसं तरीच होतंय की उत्तरकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण प्रवेश करू लागलोय. सज्जनो, हा एवढा प्रदीर्घ प्रवास आपल्या अंगवळणी पडलाय. प्रत्येकाला दररोज रामकथा श्रवण करण्याचा एक छंद म्हणा किंवा एक आवड लागलेली आहे. मी हे सगळं का करत होतो? आपल्या कानांची तृप्ती व्हावी हा माझा दुसरा त्याच्यामध्ये हेतू होता, प्रमुख हेतू होता. की जसं समर्थ म्हणतात की दिवसाकाठी काहीतरी लिहित जावं, चिंतन करत जावं, मनन करत जावं. या रामकथेच्या दररोजच्या निरूपण सेवेने मला भगवत कथेची सेवा करायला मिळाली आणि या सेवेचा मोबदला आहे की आपल्या चित्ताला आपण शुद्ध करून घेऊ, आपल्या चित्ताला या दृश्य जगाच्या असलेल्या बंधनांमधून आपण सोडवून घेऊन आपणच आपल्या आनंदामध्ये जगण्याची अवस्था प्राप्त करू. त्यामुळे जरी आज आपण वक्ता रूपाने या 4 गुणांनी परिपूर्ण नसला तरी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की जर तुम्ही कथा नित्य निरंतर ऐकत असाल तर या 4ही गुणधर्मांना ही कथाच तुमच्या अंतरंगामध्ये निर्माण करते आणि जेव्हा त्याची परिपूर्णता येते, जेव्हा त्याचा पूर्णांक होतो, त्यावेळेला या सगुण चरित्रामध्ये दडलेलं अद्वैत हे तुमच्या हृदयाला जाणवतं.
तिथं शब्दांची गरज लागत नाही, तिथं कुठलाही बोध लागत नाही. हे सगळं आतून प्रगटतं. बाहेरून एखादं ज्ञान आत जाण्यासाठी कष्ट आहेत, परंतु अंतरंगामध्ये कृपेने उमललेली प्रतिभा या ज्ञानाची सहजावस्था आहे. हीच गुरुकृपा आहे सज्जनो. अशा श्रोत्याला अंतरंगातच हा वक्ता अपौरुषीय वाणीने अशी काही गुह्य तत्व सांगून जातो की ती केवळ त्यालाच कळू शकतात. जरी त्यांनी उद्या त्याची वाच्यता करण्याचा प्रयत्न केला तरी तो बोध इतरांना होऊ शकत नाही, कारण ती त्याची वैयक्तिक अनुभूती आहे, त्याची तेवढी तयारी झालेली आहे. त्यामुळं त्याला तो बोध आतून जाणवतोय. त्यामुळं या टप्प्याला पोचण्यासाठी हा राजमार्ग आहे. जेव्हा गरुडाने आपल्या मनातला हा सद्भाव अशा पद्धतीने काकभुशुंडींच्या समोर प्रगट केला, काकभुशुंडी देखील सद्गदित अंतःकरणाने सजल नेत्राने गरुडाकडे पाहत आहेत. एक विलक्षण समाधान त्यांच्या देखील हृदयामधून वाहत आहे. सज्जनो, माझा तर अनुभव फार लहान आहे, परंतु कथा सांगणं हे काही साधं सोपं काम नाही बरं. त्या व्यासपीठावरून तो परमात्माच हे बोलून घेतो, परंतु ते बोलून घेण्यासाठी आपल्या स्वतःला आतून पूर्ण मोकळं करावं लागतं, निरपेक्ष करावं लागतं. तेव्हा ते संदेश वहन आपल्या निमित्ताने होत राहतं. भुशुंडींना देखील ही नित्य निरंतर कथा करण्यासाठी त्या अकर्तुम भावनेमध्ये स्थिरावावं लागतंय. आणि भगवंताने निमित्त करून जेव्हा अशा पद्धतीने ही कथा भुशुंडींच्याकडून गाऊन घेतलेली आहे, तेव्हा त्याचं श्रवण गरुडासारखा अधिकारी व्यक्ती करतोय. हा फार मोठा सौभाग्याचा क्षण आहे भुशुंडींसाठी. आज सहज संध्याकाळी व्हॉट्सअप बघत होतो, तर असिस्टंट पोलीस कमिशनर पात्रुडकर साहेब म्हणून आहेत, CID मध्ये. त्यांनी एक मोठा मेसेज मला पाठवला होता की आपण मला ओळखत नाही, परंतु मी आपल्या YouTubeवरची सर्व प्रवचनं ऐकत असतो आणि आपण अयोध्येमध्ये नुकतीच केलेली मानस गीतामयी ही कथा मी ऐकली आणि मला आपणास केव्हा एकदा भेटीन अशी मनाची उत्कंठता लागलेली आहे. सहज त्यांची ही माहिती बघितली तर राष्ट्रपती पदक प्राप्त असे अत्यंत कार्यक्षम पोलीस उपअधीक्षक, त्यांचा हा मेसेज. मनामध्ये विचार केला, अरे आपण कुठल्या निमित्ताने अयोध्येमध्ये जाऊन मानस गीतामयी कथा गायली आणि कुठल्या कोपऱ्यामध्ये अजाणतेपणे कोणीतरी ऐकतंय, एवढ्या मोठ्या पदावरचा मनुष्य मनापासून त्याचं श्रवण करतोय. हे सगळं अलौकिक आहे आणि कुठून तरी शोधत शोधत माझ्यापर्यंत नंबर घेऊन येत आहेत. सज्जनो, अशा गोष्टी जरी लौकिकातल्या वाटत असल्या ना, तरी यातून एक गोष्ट मात्र सिद्ध होते की हा परमात्मा देखील वक्त्याला बळ देण्यासाठी अशा घटना घडवून आणतो की तू जी ही सेवा करत आहेस, तू ती सेवा मनापासून करत राहा. त्यामध्ये तुला काय कष्ट होत आहेत, जे तुला त्यासाठी आतून मोकळं व्हावं लागते, तुटावं लागते, ते तू सगळं कर. ही तुझी सेवा तुला असं वाटत असेल की कदाचित आपण कुठे या कोपऱ्यामध्ये बसून हे सगळं करतोय आणि न जाणे कोणाला याची किंमत असेल नसेल, परंतु वक्ता जरी अशा भावनेच्या पलीकडे गेलेला असला तरी परमात्मा मात्र हा खेळ जेव्हा मांडतो तेव्हा वक्त्याला देखील अशी अनुभूती देतो की अरे बघ श्रवण कोण करतंय. अशा रीतीने जशी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला देखील
ही अशी भावना कथा नित्य निरंतर करण्यासाठी बळ देते. तशीच अवस्था भुशुंडी आपल्या हृदयामध्ये अनुभवतायत जेव्हा प्रत्यक्ष विष्णुवाहक गरुड त्यांच्या चरणांजवळ ही कृतज्ञता व्यक्त करतोय. त्यांना तो मनोभावे आपल्या अंतरंगातला सद्भाव सांगतोय. सज्जनो, आज या श्रोत्यांचे 4 गुणधर्म सांगता सांगता चौपाईमध्ये प्रवेश नुकताच झालेला आहे. उद्याच्या कथा विभागामध्ये उर्वरित चौपायांचं चिंतन आपण बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.